शिरसाट यांनी आता जे काही वक्तव्य केलंय त्या सगळ्या संदर्भात आपण मंत्री आणि भाजपचे छत्रपती संभाजीनगर मधले नेते अतुल सावे यांच्याशी बातचीत करूया। अतुल सावेजी नमस्कार। भाजपमध्ये अहंकार आलाय आणि भाजपच्या धोरणामुळेच युती तुटली असा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय। आपली प्रतिक्रिया? हा चुकीचा आरोप आहे। काल आम्ही परवा रात्री ठरल्याप्रमाणे 37 सीट ज्या त्यांना पाहिजे होत्या त्याचा आम्ही त्यांना पूर्ण लेखी पत्र दिलं। त्यानंतर त्यांनी अजून 2 जागांची मागणी केली। जे परवा रात्री ठरलं होतं त्याच्यावरती त्यांनी 2 जागांची मागणी केली आणि ज्या प्रभागामध्ये आमचे सिटिंग नगरसेवक आहेत त्या सिटिंग नगरसेवकाच्या जागी त्यांनी म्हणजे कैलाश गायकवाड म्हणून आमचा सिटिंग नगरसेवक आहे, मोहन साळवे आमचा सिटिंग नगरसेवक आहे, अप्पू हिवाळे आमचा सिटिंग नगरसेवक आहे। हे सगळे सिटिंग नगरसेवकच्या ते मागणी करत होते ज्याला आम्ही इन्कार केला होता। त्याच्यानंतर त्यांच्याकडून काही उत्तर आलं नाही। याचा अर्थ त्यांनीच त्याचा खुलासा करावा। युती करायची म्हटली बोला बोला आमच्या तिन्ही सिटिंग नगरसेवकच्या सीट ते मागत होते। युती करायची म्हटली की काहींना 2 पावलं मागे यावं लागतं असं वक्तव्य या महानगरपालिकांच्या निवडणुकात सातत्यानं आपण नेत्यांकडून ऐकलंय। भाजपनं का 2 पावलं माघार घेतली नाही? आम्ही 2 पावलं माघारच घेतली आहे कारण की आम्ही टोटल 30 सीट अगोदर आमचं बोलणं झालं होतं, त्याच्यात आम्ही 37 सीट नंतर त्यांना करून दिलेल्या आहेत। भाजपत अहंकार आलाय। ज्या त्यांनी मागितल्या त्या सीट सगळ्या दिलेल्या आहेत। भाजपत अहंकार आलाय असं संजय शिरसाट म्हणाले। त्यांनी असं त्यांचं म्हणणं असेल, पण आम्ही आजही आमची युतीची तयारी होती। सकाळपर्यंत आम्ही त्यांच्यावर निरोपाची वाट बघत होतो। ठीक आहे अतुल सावेजी, आभार आपले। आपण सविस्तर बातचीत केली एबीपी माझाशी त्यासाठी। संजय केणेकर भाजपचे स्थानिक नेते आपल्या सोबत आहेत। संजय केणेकरजी स्वागत।